प्रश्न क्रमांक पहिला. एक घड्याळ प्रत्येक तासाला तासाच्या जितके वाजले असतील तितके टोल पडतात, तर दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत एकूण किती टोल पडतील पहा. आता जितके वाजले असतील तितके टोल पडतात म्हणजे 12 ते किती म्हणते, 12 ते रात्री 8, 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत आपले टोल पाहिजे. तर आपल्याला 1 ते 8 जर का आपण विचार करतो म्हणजे टोल पडतात 8 तास झाले. ठीक आहे, मग इथं 8 तास झाले म्हणजे म्हणण्याचा अर्थ 8 गुणिले 9 भागिले 2 म्हणजे इथं 9 चौक किती झाले 36 टोल आणि हे 12 वाजताचे 12 आणि 12 आणि 36 48 म्हणजे 12 पासून म्हटलं म्हणून 12 सुद्धा याच्यात पकडा लागत म्हणजे एकूण टोल किती होणार 48. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो, तेथून तो पूर्वेकडे 6 मीटर जातो, तेथून पुन्हा दक्षिणेकडे 12 मीटर जातो, तर तो मूळ स्थानापासून कोणत्या ठिकाणी आहे पहा. आता इथं याप्रमाणे जर का आपण सोडतो म्हटलं उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, तर घड्याळीच्या दिशेने आपण दिशा लिहून घेऊ. मग इथं उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. आता जे जे दिशा म्हटली आहे त्या ठिकाणी तेवढे तेवढे मीटर ठेवायचे. उत्तरेकडे 20 मीटर गेला, इथं 20 आले. पूर्वीकडे 6 गेला, नंतर दक्षिणेकडे 12 गेला, बस झालं. आता इथं काही दिलेलं नाही म्हणजे या प्रश्नाचं चिन्ह. मग आता काय होत असते ना, इथं एकमेकाची विरुद्ध जी बाजू असते त्यातलं अंतर काय असते, घटत असते किंवा कटत असते. तर 20 मधून 12 गेली तर या ठिकाणी किती उरणार 8 आणि इथे किती उरले 6. याची विरुद्ध बाजू तर आहेच नाही. मग याचा कराचा वर्ग, याचा कराचा वर्ग, याची बेरीज 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36 म्हणजे आले 100 आणि 100चा वर्गमूळ 10 म्हणजेच तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे, 10 मीटर अंतरावर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3. मुंबई MUMBAI हा शब्द LSJXV असा लिहिला तर DELHI हा शब्द कसा लिहाल. तर इथं आपल्या लक्षात येते की आपण दुसरा जो तुम्हाला गट दिलेला आहे त्या गटाच्या आपण पहिल्या गटाच्या उत्तर काय मागे गेलेलो आहे. मग एल नंतर काय आलेला आहे एम, यस चे नंतर किती सोडले 2 सोडले, यस LMN SOP, च्या अगोदर आपण 2 सोडले. ठीक आहे, त्यानंतर जेच्या अगोदर आपण किती सोडले KLM तिसरा. त्यानंतर एक्सच्या अगोदर जर का आपण इकडे मागं जर जातो म्हटलं तर इथे किती येते बी येते. त्यानंतर इथं व्हीच्या इकडे जर मागं जातो म्हटलं तर काय येते ए येते. म्हणजे कसं एक सोडून एक आपण मागे गेलं, 1 2 3 4 असं मागे गेलेलं आहे. मग इथंच काय होणार तसंच इथे या ठिकाणी जर आपण तसंच जर विचार करतो म्हटलं ABC इथं काय येणार सी. ठीक आहे, म्हणजेच इथं याच्या अगोदर काय आलं इथं सी, नंतर इथं काय आलं समोर डी. त्यानंतर जर का पुढे जर का विचार करतो म्हटलं पर्यायामध्ये जर सी इथं किती आलं मागं जर चालतो म्हटलं 2 नंबरवर इथं ई. ठीक आहे, त्यानंतर जर इथं आपण आय घेतला, ठीक आहे, आयच्या 3 मागं ठीक आहे LMN IJKL 3 नंबरवर. त्यानंतर डी इथं जर आपण डी घेतला तर डीच्या समजा आपण 4 मागं ABCD EFGH. त्यानंतर पुन्हा जर का आपण इथं डी घेतला तर डीच्या इथं आपण 5 घरं मागं म्हणजे किती ते आय म्हणजे आपल्या पर्यायामधली पर्याय क्रमांक 1 येते CCIDD. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 म्हणते लेखकचा संबंध जसा कलम सोबत दिलेला आहे त्याचप्रमाणे इथे दिलेला आहे सुई, टेलर, त्यानंतर कलाकार ब्रश, त्यानंतर शिक्षक वर्ग आणि पेंटर कॅनव्हास. तर सुईचा संबंध कलाकारशी म्हणजे टेलरशी येते, कलाकार संबंध ब्रशशी, शिक्षकाचा संबंध वर्गाशी येते, पेंटरचा संबंध कॅनव्हास सोबत येत नाही. तर कॅनव्हास ही एक उपकरण आहे जे समजा यंत्रणेमध्ये कोणत्या तरी वापरले जाते, म्हणून पेंटर कॅनव्हास येत नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. संख्या मालिका पूर्ण करा. आपले 2, 5, 10, 17, 26 प्रश्नार्थक चिन्ह. मग इथं दिलेलं आहे 2 म्हणजेच काय दिलेलं 1चा वर्ग प्लस 1, 2चा वर्ग प्लस 1 5, 3चा वर्ग प्लस 1 10, 4चा वर्ग 5चा वर्ग, तसंच मग 6चा वर्ग प्लस 1 म्हणजे किती होणार 37. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक आपल्याला 6 दिलेला आहे BASIC म्हणजेच 34, त्याचप्रमाणे PAY म्हणजेच 42, तर SALARY म्हणजेच किती. मग इथं आपल्या लक्षात येते
अंकांची बेरीज दिलेली आहे. बी म्हणजे 2, ए म्हणजे 1, एस म्हणजे 19, आय म्हणजे 9 आणि सी म्हणजे 3. यांची सगळ्याची बेरीज जर करतो म्हटलं 34 येते. त्याचप्रमाणे जर आपण याची जर आपण बेरीज करू तर एस 19, ठीक आहे, 1 ए, एल 12, आर 18, वाय 25. याची सगळ्याची जर आपण बेरीज करतो म्हटलं तर बेरीज येते 76, म्हणजे पर्याय क्रमांक 3 76. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, 2010 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवारी आली असेल तर 9 वर्ष कोणता वार येणार? तर नेहमी लक्षात ठेवा, ज्याही वेळेस समजा लाल बहादूर शास्त्री जे वार 2 ऑक्टोबरची हे असते जयंती असते, तर ज्याही वेळेस येणार तर 9 वर्ष हा नेहमी काय येते, एक दिवस काय येणार अगोदर येणार. म्हणजे समजा ही शुक्रवारची जर का आली होती समजा लाल बहादूर शास्त्री जयंती 2 ऑक्टोबरची, तर मग एक दिवस अगोदर म्हणजे काय येणार, वर्षाचा पहिला दिवस येणार. म्हणजे कोणता वार येणार? गुरुवार. म्हणजेच काय येणार, पर्याय क्रमांक 1 गुरुवार. प्रश्न क्रमांक 8, एक गोगलगाय 21 मीटर खोलवर असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 6 मीटर चढते व 3 मीटर घसरते. तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती वेळ लागणार? मग पहा, इथं लक्षात ठेवा, 21 मीटर चढते, ठीक आहे. 21 मीटर एकूण खांबा आहे, तर किती मीटर चढते? 6 मीटर चढते. चढणे आणि उतरते याच्यातली अंतर घ्यायचं, ठीक आहे, अधिक 1 करायचं. 21 मधून 6 गेले किती उरणार आपल्याजवळ? या ठिकाणी 21 मधून 6 किती उरते? 15. 6 मधून 3 गेले किती उरते? 3 प्लस काय होणार? 1. 3 5 15, 5 आणि 1 6. म्हणजे तिला किती दिवस लागणार? 6 दिवस लागणार. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9, सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत तास काटा मिनिट काटा काटकोन म्हणजेच आपण किती म्हणतो? आपण 90 अंशाचा कोन. तर 90 अंशाचा कोन हा एक तासात हा किती वेळा होत असते? 2 वेळा होत असते. मग 7 ते 11 एकूण जे तास होते किती होतात? 4. म्हणजे 4 दुनी 8, म्हणजे किती वेळा आले पाहिजे? 8 वेळा. परंतु इथं काय असते ना, 9ची आणि 3ची वेळ काय करायला लागते या ठिकाणी? वजा करायला लागते. मग आपण 7 ते 11 जाताना म्हणत 9 लागते म्हणून एक वेळ वजा करायला लागणार. म्हणजे 8 वजा 1 म्हणजे किती होणार? 7. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10, पुढील मालिकेत अशी किती 7 आहे ज्याच्या लगेचच आधी 4 आहे परंतु लगेचच नंतर 2 नाही? मग आपल्याला इथं या ठिकाणी आकडा दिलेला आहे, पहा, 4 7 2 7 2 3 5 9 7 4 7 4 7 5 2 4 7 9 4 7 8 7 1. ठीक आहे. असे किती 7 आहे ज्याच्या लगेचच आधी काय आहे? 4 आहे. म्हणजे किती? 47. आणि काय म्हणते? लगेच नंतर 2 नाही म्हणते. म्हणजे पहिले आपण 47 इथं पाहू. 47 इथं भेटले, त्यानंतर इथं 47 भेटले, त्यानंतर इथं 47 भेटले, त्यानंतर इथं 47 भेटले. पण लगेच 2 काय पाहिजे आपल्याला? लगेच 2 नाही पाहिजे. मग पहा, इथं 47 आहे, 4 किती 7 आहे ज्याच्या लगेचच आधी 4 आहे. म्हणजे इथं आहे, पण इथं लगेचच काय आहे? नंतर 2 नाही आहे, पण इथं 2 आहे म्हणजे हा कटला. मग इथं 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 किती 7 आहे ज्याच्या लगेचच आधी 4 आहे. मग इथं 7 आहे, पण इथं हा येणार. मग किती 7 आहे, मग इथं नाही आहे. मग किती नाही आहे? इथे नाही आहे. मग 7 आणि 4 म्हणजे असे किती एकूण किती येणार? 4. मग आकडा बरोबर आहे का? 47, 27, 23, 59, 74, 75, 24, 79, 47, 84, 71. 84 71 इथे 84 71. म्हणजे हा सुद्धा एक येणार. म्हणजे किती येणार? 1 2 3 आणि 4. म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आकृतीत एकूण त्रिकोण ओळखा. प्रश्न क्रमांक 11, आपल्याला अशी आकृती दिलेली आहे, याच्यात एकूण त्रिकोण ओळखायचे आहे. तर काय करायचं? क्रमांक लिहून घ्यायचा, 1 2 3 4. मग 4 क्रमांकाला शेवटी मग 4ची तुकाची दुप्पट म्हणजे 4 दुनी 8. म्हणजे एकूण त्रिकोण किती येणार? 8. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12, 5 7.5 15 37.5 प्रश्नार्थ चिन्ह. ठीक आहे. मग आता इथं असं आपल्याला लक्षात येते का 5 गुणीला 1 केलेला आहे, म्हणजे 1 न गुणलं. त्यानंतर या ठिकाणी कितीने गुणलं? 1.5 न गुणलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी इथं 2 न गुणलं, 7.5ची दुप्पट 15. त्यानंतर या ठिकाणी कितीनं? 2.5 न गुणाकार केला. त्यानंतर इथं कितीनं गुणाकार होणार? 3 न गुणाकार होणार. म्हणजे 37.5 गुणीला 3 जर करतो म्हटलं तर 112.5 येते. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, 12 सेकंदात एक लाडू तयार होतो, तर अर्ध्या तासात किती लाडू होतील?
आता 12 सेकंदात किती लाडू? 1. तर अर्ध्या तासात एका तासात एकूण सेकंद येतो 3600. मग अर्ध्या तासात 2 जर का भागतो म्हणजे किती लाडू तयार होणार? किती सेकंद होणार? 1800. मग 12 सेकंद हे झाले आपले सेकंद, ठीक आहे. इकडचे झाले आपले लाडू. तर सेकंदात एक लाडू, 12 सेकंदात एक लाडू, तर 18 सेकंदात किती लाडू? म्हणून 1800 भागेला 12, 12 15 180 म्हणजे किती लाडू तयार होणार? 150 लाडू. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. अजय सुजयपेक्षा मोठा आहे. पहा इथे या ठिकाणी मोठा लहान, श्रीमंत गरीब, त्यानंतर जाडा पतला, सुंदर कुरूप असे काही जरी असले तर कशी मांडणी कशी करायची? वर खाली या दिशेने मांडणी करायची. मग पहा अजय सुजयपेक्षा मोठा आहे, तर या ठिकाणी आपण लिहून घेऊ अजय हा सुजयपेक्षा मोठा आहे. 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 अजयपेक्षा प्रजय लहान आहे. अजयपेक्षा प्रजय लहान आहे म्हणजे प्रजय समजा इथेही येऊ शकते आणि प्रजय समजा आपण इथेही घेऊ शकतो. अजयपेक्षा काय? प्रजय लहान आहे. सुजय प्रजयपेक्षा मोठा आहे. सुजय जो आहे तो प्रजयपेक्षा मोठा आहे म्हणजे प्रजय हा सुजयपेक्षा लहान येणार म्हणजे प्रजय इथं या ठिकाणी येणार नाही. मोठा आहे. तर त्या तिघांमध्ये सर्वात लहान कोण आहे? तर तिघांमध्ये सर्वात लहान कोण आहे? प्रजय आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आकृती दिलेली आहे आपल्याला. तर अशी प्रकारची एक आकृती आहे. तो वर्तुळात दिलेला गोल केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आयतमध्येही आयत काय केलेला आहे? आपण डार्क केलेला आहे. त्यानंतर वर्तुळामध्ये इथं काय केलेलं आहे? चौरस डार्क केलेला आहे. आणि शेवटी त्रिकोणामध्ये त्रिकोण डार्क केलेला आहे. ते विसंगत आकृती वर्तुळामध्ये चौरस आहे म्हणजे हे काय? विसंगत आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3. गबरूकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट बदक आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहे. तर त्याच्याजवळ एकूण मेंढ्या किती? पहा. हा प्रश्न तुम्ही पर्यायावरून पण सोडू शकता आणि तसा सुद्धा. पण पहा इथं लक्षात घ्या, इथं जेवढ्या मेंढ्या आहेत आणि इकडे काय म्हणते? बदक आहे. मेंढ्या आणि बदक. मग या ठिकाणी आपण संख्या, ठीक आहे, म्हणजे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट काय म्हणते? इथं बदक आहे. जर समजा आपण 12 मेंढ्या घेतल्या आणि इथं काय घेतले? आपण पाय घेतले म्हणजे 12 गुणिला मेंढ्याला पाय 4 असते म्हणजे 12 चोकीत झाले 48. ठीक आहे. मग समजा बदक संख्या घेतली 12ची आपण, ठीक आहे. मग आता याची संख्या जी आहे मेंढ्याची संख्या, बदकची संख्या मेंढ्यापेक्षा दुप्पट आहे म्हणजे झाले 24 आणि पाय किती असते? 2. 24 2 किती झाले? 48 म्हणजे 48 म्हणजे एकूण पाय किती झाले? 96. म्हणून पर्याय क्रमांक 1 किती येणार आपल्याजवळ? 96. एका परीक्षेत 40 गुण विचारले होते. बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1.5 गुण कमी केल्या जाते. सर्व प्रश्न सोडविले आणि 88.5 गुण मिळाले तर किती प्रश्न बरोबर होते? मग पहा एका परीक्षेत 40 प्रश्न विचारले म्हणते. मग पहा जर समजा आपण x बरोबर आपण पकडू बरोबर प्रश्न आणि y समजा आपण पकडू चुकीचे प्रश्न. मग x अधिक y बरोबर एकूण किती प्रश्न झाले? 40 प्रश्न विचारलेले प्रश्न, ठीक आहे. मग त्यानंतर पुढं बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात म्हणजे बरोबरसाठी पण x पकडला होता म्हणजे इथे येतं 4x आणि चुकीसाठी 1.5 गुण कमी म्हणजे काय येणार? -1.5y बरोबर. आणि असे कडून प्रश्न 4 मिळतात गुण. आपला बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात, चुकीच्यासाठी 1.5 कमी केले जाते आणि एकूण मिळालेले गुण किती आहे? 88.5 गुण मिळाले, ठीक आहे. मग या ठिकाणी मिळालेली ह्याची. मग आता काय होणार ना, इथं आपल्याला x y दिलेला आहे तर एक तर x सारखा करा किंवा y सारखा करा. जर आपण या ठिकाणी y जर सारखा करतो म्हटलं तर वरतं फक्त एकच y आहे, इथं कसं आहे? 1.5 y आहे म्हणजेच वरतं आपण काय करू? आपण या ठिकाणी 1.5 ने आपण गुणाकार करू. 1.5 ने जर का गुणाकार करतो म्हटलं तर 1.5 गुणिला x म्हणजे किती होणार? 1.5x अधिक 1.5y याचा गुणाकार जर करतो 40 × 40 आणि अर्धी म्हणजे ही किती झाली? 60. मग इथं किती झालं? हे 4x अधिक 1.5 बरोबर इथं काय ना 88.5 इथं येणार मायनस, ठीक आहे. प्लस मायनस कटली याची बेरीज 4 ने किती झाली? 5.5x अधिक याची जर का आपण बेरीज करतो इथं 8, इथं 8 आणि 7 14 म्हणजे 148.5 म्हणजे x जर का आपण काढतो म्हटलं तर 148.5 भागेला किती? 55 म्हणजे हाय पॉईंट कटून जाते. 5 जर का भागतो म्हटलं 11 भाग जाणार. 11 5 55, 11 1 11 उरले किती? 3, 11 3 33 उरले किती? 5, 11 5 55, 5 न 5 2 10, 5 7 35 म्हणजे x बरोबर किती आला? 27. म्हणजे बरोबर प्रश्न किती होते त्याचे? 27 प्रश्न बरोबर होते. पर्याय क्रमांक 3. एका रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. 2 खांबातील अंतर 2 मीटरचे आहे तर पहिल्या 20व्या खांबातील अंतर किती? मग इथं एकूण खांब इथं लिहायचे एकूण खांब वजा 1 भागेला
अंतर, मग एकूण खांब किती आहे? 20 खांब आहे. 20 मधून एक गेलं किती होणार? 19. ठीक आहे. प्रत्येक अंतर अंतर गुन्हेला काय होणार या ठिकाणी? अंतर. मग अंतर कितीचा? प्रत्येकात मध्ये 2चा, म्हणजे एकूण इथून किती होणार? 38. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आपल्याला दिलेला आहे. समजा असा एक चौकोन दिलेला आहे. त्या चौकोनाच्या आतमध्ये आपल्याला इथं संख्या दिली आहे 15, इथं दिली आहे 15, 25, 8, 12. दुसराही चौकोन दिलेला आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याजवळ या ठिकाणी 18, इथं दिलेलं आहे 20, इथं 20, 28, 14. त्यानंतर तिसऱ्या चौकोनात सुद्धा असं दिलं आहे. आतमध्ये इथं 16, इथं या ठिकाणी 19, 17, 23 आणि 5. आणि चौथा चौकोन आपल्याला असा दिलेला आहे. प्रश्नार्थक चिन्ह इथं 22, 3, 26 आणि 45. तर आपल्याला इथं लक्षात येते, जर आपण इथं आतमधली संख्या काय येणार असं विचारलं तर आपण जर बेरीज करून पाहतो म्हटलं तर इथं पहा 15 आणि हे किती झाले आपल्याजवळ 40 आणि 12 किती झाले 20, 20 प्लस 40 म्हणजे किती झाले 60. 60ले जर का आपण 4ने भागतो म्हटलं 15ला, इथे तसंच झालं, इथे तसंच झालं. अंकांची बेरीज जे काही बेरीज आली, समजा आपण इथं बेरीज जर करतो म्हटलं तर 22, 3, 45 आणि 26 याची बेरीज जर करतो म्हटलं 5 आणि 5 10 आणि 6 16शी 6 हातचाला 1, बेदुनी 4, 4 4 8 आणि 1 9. याला जर का 4ने भागतो म्हटलं किती येणार? 16. म्हणजे प्रश्नार्थ चिन्हाचा काय येणार? 16. पर्याय क्रमांक 4 1 4 दुनी नाही नाही 4 दुनी 8, 4 सख नाही 4 1 4, 4 दुनी 8, किती उरले? 1 4 16 म्हणजे किती येणार? 24. पर्याय क्रमांक 2 24. प्रश्न क्रमांक 23. खालीपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा म्हणते. 12/5, 14/3, 17/4 आणि 7/2. आता गटात न बसणारी जर आपण याला भाग देतो म्हटलं तर 5 दुनी 10, उरले किती? 2 झाले 20, 5 चोक 20. मग इथं जर का विचार करतो म्हटलं याने जर का भाग देतो म्हटलं 4 चौक 16, उरला 1 म्हणजे हे झाले आपल्याला 10, 4 दुनी 8, उरले किती? पुन्हा 2, 4 पंच 20. 2 जर का याला भागतो म्हटलं किती? 3.5. आता याला जर का भागतो म्हटलं तर 14/3 म्हणजे इथं 3 चौक किती झाले? 12, उरले 2 म्हणजे झाले 20. ठीक आहे. 3 सख 18, पुन्हा उरले 2 म्हणजे झाले 20. 3 सख 18, 3 सख 18, 3 सख 18. म्हणजे इथं असं लक्षात घ्या हे संख्या फक्त अपूर्णांकात म्हणजे भाग देऊन 2 घरानंतर जास्तीत जास्त भाग गेलेला आहे. पण इथं हे संख्या काय सतत आपल्याला भाग चालला, म्हणजे हा कसा दिलेला आहे? जो अपूर्णांक हा आवर्ती अपूर्णांक दिलेला आहे. कसा? आवर्ती अपूर्णांक दिलेला आहे. म्हणजे गट कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 हा काय आपल्याजवळ गटातनं बसणारा आहे. इथं मागून 37 क्रमांक असलेल्या 37व्या क्रमांकावर असलेल्या पुष्पाच्या पुढे 13व्या स्थानावर मध्यभागी सुमन आहे म्हणते. म्हणजे इकडून जर का विचार करतो म्हटलं तर 37व्या स्थानावर कोण आहे? या ठिकाणी पुष्पा आहे आणि तिच्या पुढे कोण आहे म्हणते? 13व्या स्थानावर कोण आहे म्हणते? सुमन आहे म्हणते. सुमन म्हणजे आपण जर 13 जोडतो म्हटलं इथं कोणतं? 50वा क्रमांक सुमन आहे. हे कसे आहे? मध्यभागी आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ सुमनच्या पुढे सुद्धा 49 असणार आणि सुमनच्या मागे सुद्धा किती? 49 व्यक्ती असणार. आता इकडून हे किती? 50वा क्रमांकावर आहे. तर रांगेत पुढच्या बाजूने पुष्पाचा, म्हणजे इकडून जर का विचार करतो मला पुष्पाचा क्रमांक कितवा, इथून हिचा क्रमांक 13 जास्त आहे, म्हणजे इथून इकडे क्रमांक याचा 13 सुद्धा जास्त असणार. म्हणजे हे 50 आणि 13 म्हणजे किती होणार? 63. म्हणजे सुमनचा म्हणजे पुष्पाचा क्रमांक पुढून किती आहे? 63वा. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. इथं CX त्यानंतर EV आणि IR जर या ठिकाणी आपण बेरीज करतो म्हटलं तर इथं या ठिकाणी बेरीज करतो म्हटलं मग पहा इथं सी चे किती झाले? 3. त्यानंतर हे येऊन आले आपल्याला 24, 24 आणि किती होते? 27. ई चे 5, व्ही 22 आणि किती झाले? 27. त्यानंतर I 9, R 8 म्हणजे 9 दुनी 18, 9 त्रिक हे सुद्धा किती झाले? 27. इथं जर का पुढे विचार करतो म्हटलं H 8, S 19, 19 आणि 8 किती होते? 27 होते. म्हणून पर्याय क्रमांक काय? 27 होते. म्हणून पर्याय क्रमांक 2 27. प्रश्न क्रमांक 26. ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम बी 30 दिवसात पूर्ण करतो. पहा, ए हा एक काम 20 दिवसात आणि बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. एकूण काम झालं पाहिजे 60, 20 त्रिक 60, 30 दुनी 60. ए ने 8 दिवस काम केले व सोडून गेला. ए चे एका दिवसाचे काम 3 आहे ना, 8 दिवस काम केलं म्हणजे 8 त्रिक 24 आणि हा निघून गेला म्हणजे 60 वजा 24 म्हणजे काम किती उरले? आपल्याला 26 काम उरले. ठीक आहे. मग 26 काम नाही, किती काम उरले? 36 काम उरले. इथं 6 आणि 4 10, 3 आणि 3 6 म्हणजे 36 काम उरले. तर बी एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करणं म्हणजे भागीला 2 म्हणजे किती या ठिकाणी 18. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. 4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वीची बेरीज किती होती? 80. आता हे पूर्वी 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी 4 बहिणी. ठीक आहे. मग आता किती होती म्हणते बेरीज? 5 वर्षापूर्वी म्हणजे प्रत्येक जण 5 वाढणार म्हणजे किती झाले? 20.
म्हणजे प्रत्येकजण आज जर का बेरीज करतो म्हटलं तर 80 + 20 म्हणजे किती होणार बेरीज 100 होणार. आज 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज, मग प्रत्येकजण 15 वर्षांना असे बहिणी किती आहे 4 15 किती झाले 60, 100 अधिक 60 म्हणजे आजची बेरीज किती होणार 160. पर्याय क्रमांक 3. साल दर शेकडा 5% दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 5% जर का आपण कंपाऊंड इंटरेस्ट जर का काढतो म्हटलं तर समजा 5% म्हणजे 5 भागेला 100 म्हणजे 5 एका 5 वीस 100 म्हणजे 20 वर 1 रुपया व्याज म्हणजे 20 वर किती झाली 21. हा झाला कंपोनेंट, हा झाला आपली अमाऊंट आणि हे झाले आपलं व्याज, आपलं मुद्दल. मग 3 वर्ष आहे म्हणून इथे या ठिकाणी पी आणि ए 20 21 20 21 20 आणि 21. मग या ठिकाणी जर का आपण विचार करतो म्हटलं तर 20चा घन किती येते, इथं 20चा घन होते 8000 आणि 21चा घन किती होते 9261. म्हणजे मुद्दल तुमची 8000 होती आणि तुमचा अमाऊंट म्हणजेच रास झाली 9261. याच्या मधात जर का आपण विचार करतो म्हटलं याच्या मधात काय येणार व्याज म्हणजे किती होणार, इथं व्याज जर का वजाबाकी करतो म्हटलं तर वजाबाकी येते 1261 म्हणजे हे काय झालं आपला कंपाऊंड इंटरेस्ट. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 आपला 29 जून आपला महिने दिलेले आपले विसंगत घटक ओळखा. जुलै, त्यानंतर एप्रिल, त्यानंतर नोव्हेंबर आणि इथं दिलेला आहे जून. ठीक आहे, मग आपण जर का विचार करतो म्हटलं तर हे सगळे कितीचे 30 येऊन आले आणि जून जुलै हा किती 31 आला म्हणजे पर्याय क्रमांक 1. काय विसंगती एका सांकेतिक भाषेत पेन आणि पेन्सिल हे डॉलर आणि ई यानं दर्शवले जातात. त्यानंतर त्याच सांकेतिक भाषेत खोड रबर आणि शॉर्पनर @ आणि हॅशनं दर्शवले जातात. तर पेन्सिल आणि खोड रबर हे डॉलर आणि @ दर्शवले जातात. तर पेन शब्दाचा कोड काय येणार पहा. पेन्सिलसाठी तर आपल्याला सारखे दिसते हे दोन ठिकाणी म्हणजे हे येणार डॉलर. त्यानंतर खोडरबर इथं सारखे दिसते म्हणजे काय येणार @. मग पेन विचारला, मग पेनसाठी एकच शब्द उरला आहे ई म्हणजे पर्याय क्रमांक 4 ई. एका संख्या 31 एका संख्येचा 24% म्हणजे 6 तर ती संख्या कोणती? आता एका संख्येचा 24% म्हणजे एका संख्येचा 24% हे बरोबर किती आहे 6 तर ती संख्या कोणती म्हणजे 100 भागेला 24. 6 चूक 24 4 भागला किती आला 25 म्हणजे ती संख्या येते 25. त्यानंतर एक वस्तू 175 रुपयाला विकल्यास 25% नफा होतो तर 161 रुपयाला विकल्यास किती शेकडा नफा होईल? मग 25% नफा म्हणजे 125 ला विकलं तर किती रुपयाला विकून आला 125 ला विकून आला तर 161 ला विकणार म्हणजे किती टक्केला विकणार, म्हणून 175 गुणिले आपलं 161 गुणिले 125 भागेला किती होणार 175. तर 25 7 25 5 7 1 7 7 2 14 7 3 21 जर का आपण गुणाकार करतो म्हटलं तर किती होणार 115 आणि 115 मधून जर का आपण 100 काढतो म्हटलं तर नफा किती होणार 15% म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33 दोन वेगवेगळ्या बँकेतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे तर दोन बँकेच्या व्याजातील फरक किती म्हणते? मग इथं सूत्र लक्षात ठेवायचं, फरक गुणिला 100 मुदत गुणिला मुद्दल. फरक किती रुपयाचा या ठिकाणी 15 रुपयाचा फरक आहे गुणिला 100 भागेला मुदत किती दिली आपल्याला 5 वर्ष आणि मुद्दल किती आहे 5. मग आता फरक किती रुपयाचा येतो, फरक आहे किती 400 रुपये मुद्दल. अच्छा, फरक 5 आहे, मुदत किती आहे 400 म्हणजे इथे किती येणार 400 रुपये आणि फरक इथं आहे 15 रुपयाचा, मुदत आहे 5. ठीक आहे, हे 0 0 कटले तर इथं या ठिकाणी 5 3 15 3/4 म्हणजे किती येते 0.75 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 34 6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर तुकड्याची लांबी किती? मग पहा, आता या ठिकाणी 6 मीटर जे आहे 6 मीटर लांबीची तार आहे किती ठिकाणी कापली 24 ठिकाणी कापली. मग आता 24 ठिकाणी कापली म्हणजे तुकडे किती होणार 25 म्हणून काय होणार 25 भागेला 6 येले जर का भाग करते म्हटलं किती होणार 0.24 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 35 5 गुणिला 5 अधिक 5 भागेला 5 अधिक 5 वजा 5. हे कटले 5 1 5 हे झाले 5 5 25 आणि किती झाले 26 अधिक 5 मधून 5 गेला 0 म्हणजे किती होते 26.
एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे व दोन्ही संख्येची बेरीज 120 आहे तर पहिली संख्या कोणती? एक संख्या आहे दुसरीच्या काय म्हणते तिप्पट आहे व दोन्ही संख्येची बेरीज किती आहे 120, म्हणजे झाले 4x बरोबर 120, तर x बरोबर किती झाले 30. तर पहिली संख्या कोणती? मग पहिली संख्या एक संख्या दुसरीच्या म्हणजे हिच्या आहे दुसरीच्या म्हणजे झाली पहिली संख्या म्हणजे किती झाली इथं 3 त्रिक 9 म्हणजे किती झाले 90. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 पुढीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? सम अधिक सम म्हणजे समजा आपण एखादी समसंख्या घेतली 2 अधिक 2 म्हणजे किती भेटते 4, सम बरोबर आहे. त्यानंतर विषम गुणिला विषम म्हणजे विषम होते म्हणजे 3 गुणिला 3 म्हणजे 3 त्रिक 9, 3 गुणिला 3 म्हणजे किती होणार 9 म्हणजे विषम गुणिला विषम म्हणजे विषम चुकीचे आहे. विषम गुणिला विषम त्यानंतर विषम जर आपण घेतो म्हटलं 3 गुणिला 7, 7 किती झाले 21, ठीक आहे बरोबर आहे. विषम गुणिला विषम बरोबर आहे. त्यानंतर विषम गुणिला विषम म्हणजे सम म्हणजेच 3 समजा आपण घेतलं या ठिकाणी 7 गुणिला 5, 7 5 35, पण इथं काही म्हणाल विषम म्हणजे इथं केलेला सम दिला म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे चुकीचा आहे. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे 362, 117 आणि 244 याची सरासरी किती म्हणजे बेरीज भागेला एकूण काय असतं ते संख्या होत असते. मग इथं 7 आणि 4 11, 11 आणि 2 13, 3 हातचाला 1, 4 5, 5 आणि 6 11 आणि 1 12, 2 हातचाला 1, 2 3, 3 आणि 3 6 भागेला 3. या ठिकाणी जर आपण भागाकार देतो म्हटलं 3 आणि 2 5 आणि 6 11, बेरीज चुकली वाटते बहुतेक. 362, 117 आणि 244 याची बेरीज इथं 4 आणि 7 11, 12 13, 3 हातचाला 1, 4 5, 5 9, 5 आणि 6 11 आणि 1 12, 2 हातचाला 1, त्यानंतर 2 3 6 आणि 1 7 म्हणजे भागेला किती येणार 3. मग 7 आणि 3 10, 3 1 3, 3 2 6 1 3 4 12, 3 1 3 म्हणजे किती 221 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39 69 प्रश्न क्रमांक 39 69 गुणिला 25 अधिक 25 गुणिला 31 बरोबर प्रश्नार्थ चिन्ह. मग इथं आपल्याला असं लक्षात येते का आपल्याला 2 अंक 1 अंक हा पुन्हा पुन्हा दिसून आला तर तो काय करायचा या ठिकाणी तो एकाच वेळेला लिहायचा, याची वेगवेगळ्या संख्येची गुणाकाराची काय करायची बेरीज करायची. 31 आणि 59 किती होते 100 आणि 100 गुणिला 25 म्हणजे किती होणार 2500 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 100 मुलांच्या वर्गात 60 मुलं चहा पितात. 60 मुलं चहा पितात म्हणजे इथं चहा किती येणार 60. त्यानंतर 40 मुलं कॉफी पितात. 40 मुलं काय पितात कॉफी पितात. 40 मुलं काय पितात कॉफी पितात. 25 मुलं दोन्ही पेय पितात. पहा आता इथं काय करते चहा 60 मुलं पिते, कॉफी 40 मुलं पिते. आता जिथपर्यंत फक्त हा शब्द लागत नाही तिथपर्यंत आपण हे वर्तुळाच्या आतमध्ये लिहायचं नाही, ठीक आहे. फक्त शब्द लागला असता ते वर्तुळाच्या आतमध्ये लिहिला असता. तर 25 मुलं चहा आणि कॉफी दोन्ही पितात म्हणजे आपण इथं लिहू 25. आता ह्या 60 पैकी पहिलेच 25 आहे तर इथं किती होते 60 म्हणजे इथं उरलेले किती 35. मग त्यानंतर इथं पहिले 25 पाहिजे किती होते 40 म्हणजे 15 येणार म्हणजे 25 आणि 15 किती झाले 40. हे सर्व काय काही ना काही पिणारे आहे म्हणजे 35 25 आणि 15 5 3 15 5 हात चालला 1 3 आणि 3 6 आणि 7 म्हणजे 75 काही ना काही पिणारे आहे. तर म्हणजे 100 होते टोटल. 100 मधून 75 गेले म्हणजे उरले किती 25. कॉफी पित नाही आणि चहा पित नाही 25. बेरीज 91 आहे म्हणजे इकडं बेरीज करायची आणि इकडं वजाबाकी 13 अधिक 91 3 आणि 1 4 9 आणि 1 10 104. आता करायची वजाबाकी मग आता जात नाही म्हणजे किती झाले 11 7 आणि 1 8 म्हणजे झाले 7 म्हणजे एक झाले 2 गेले 78. मग काय करायची याचे गुणोत्तर किती म्हणते. मग याचं जर गुणोत्तर करतो म्हटलं प्रत्येक याला 2 भाग द्या. 2 भाग देतो म्हणजे किती आले 52. इथे किती आले 42 6 92 18 किती ना 13 चौक 52 13 त्रिक म्हणजे 4 यास 3. दोन संख्याचा गुणाकार 1960 आहे. मसावी 7 आहे तर लसावी किती. मग इथं काय होणार इथं गुणाकार 1960 आहे म्हणजे त्या गुणाकाराला आपल्याला काय करावं लागेल मसावीनं भागून द्यावं लागेल म्हणजे आपल्याला काय भेटते या ठिकाणी लसावी भेटते. मग 7 दुनी 14 5 उरले 7 8 56 म्हणजे लसावी किती आला 280. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 एक अननसची किंमत 7 रुपये आहे. एक अननसची किंमत 7 रुपये आहे आणि एका टरबूजची किंमत 5 रुपये. नेहाने 38 रुपये दिले म्हणजे एकूण किती रुपये दिले 38 रुपये दिले व दोन्ही फळ खरेदी केले तर अननसची खरेदी किंमत किती. मग आता आपल्याला हे पर्यावरण विचार करायला लागेल, ठीक आहे. मग अननस समजा 7 रुपये आहे
जर समजा अननस समजा 4 खरेदी केले म्हणजे 7 किती रुपये झाले 28 रुपये, म्हणजे 38 पैकी 28 रुपये गेले म्हणजे उरले किती 10 रुपये. तर मग आता 5 भाग जाते 10 म्हणजे 5 2 10, म्हणजे टरबूज किती होती 2 होते, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 46, 2 भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 1:2 आहे, म्हणजे तो दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती आहे 1:2 आहे. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 1:3 आहे. मग आता काय करायचं, दोघांची बेरीज कर, 2 किती झाले 3, 2 किती झाले 3, तर तिसऱ्या भांड्यात गुणोत्तर किती होणार, 2 3 होते, 3 किती झाले 4. मग इथं 1:2, इथं 1:3, याच्या गुणोत्तरानं इकडे गुणाचं, याच्या गुणोत्तरानं इकडे, म्हणजे इकडे 4 गुणाचं, इकडे 3 गुणाचं, 4 1 4, 4 2 8, त्यानंतर 3 1 3, 3 3 किती झाले 9. मग हे दूधची बेरीज करा, ती 4 3 किती होणार 7, 9 8 किती होणार 17, म्हणजे 7 या 17 तिसऱ्या भांड्यात गुणोत्तर होणार, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, 36 किलोमीटर प्रति तास आहे, तर ताशी वेग किती म्हणते. मग काहीच करायची गरज नाही, म्हणजे 10 किती होणार 36 10 36 गट म्हणजे 10 किलोमीटर प्रति तास. वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटरचा क्षेत्रफळ किती. मग इथं आपल्याला समजा इथं त्रिज्या, इथं व्यास, परिघ आणि काय म्हणू आपण क्षेत्रफळ. मग त्रिज्या किती असते 7, व्यास किती असते 14, परिघ असते 44, क्षेत्रफळ असते 154. मग आता त्रिज्या किती दिली आपल्याला 14, म्हणजे 7 वरून काय झाली 14 झाली, म्हणजे काय झाली दुप्पट. मग हे किती होणार मग 28, आणि हे किती होणार मग 88, आणि क्षेत्रफळ नेहमी वर्गाच्या पटीत असते, म्हणजे 2चा वर्ग, म्हणजे काय करणार गुणिला 4, 4 चौक 16, 7 चाला 1, 4 5 20 आणि 21, 4 2 4 म्हणजे 616. 616 काय येणार चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर वर्ग. क्षेत्रफळ काढायचं असेल तर नेहमी जे युनिट येणार चौरस येणार किंवा वर्ग येणार. मग आता पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, फक्त आपल्याला 616 दिलेला आहे, सेंटीमीटर दिलेला आहे, चौरस दिलेला नाही, मीटर वर्ग दिलेला नाही, म्हणजे काय येणार पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पुढचं 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी एक रेल्वे एका खांबाला 9 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी किती. पहा या ठिकाणी रेल्वेची लांबी विचारली, म्हणजे एल बरोबर यस गुणिला टी. मग रेल्वेची लांबी माहिती नाही, एल जसा तसा 60 किलोमीटर प्रति तास, इथे येणार 10/36, इथे येणार 9, 9 चौक किती झाले 36, 4 15, 15 गुणिले 10 म्हणजे 150, तर रेल्वेची लांबी येणार 150 मीटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, सरळ रूप द्या. सरळ रूप द्या म्हणजे दिलेला आहे 2.25 वर्गमुळात गुणिला इथं 0.04 वर्गमुळात. मग पहा आता वर्गमुळाच्या बाहेर जर का संख्या काढायची असेल तर 2 घरानंतर पॉईंट असेल तर 1 घर येते, 4 असेल तर 2 येते, म्हणजे जेवढ्या घरानंतर पॉईंट असेल त्याच्या अर्धे घर बाहेर येत असते. मग इथं काय होणार 225चा वर्गमूळ किती येणे 15, 2 घरानंतर 1 घर येणार गुणिला इथं 2 घर आहे तर पुन्हा 1 घर, मग 4चा वर्गमूळ होते 2, 1 घर म्हणजे 0.2, आणि 15 गुणिला 2 म्हणजे 15 2 30, 2 घरानंतर आपल्याला काय देणार या ठिकाणी पॉईंट देणार, म्हणजे काय ना 0.3, म्हणजे पर्याय क्रमांक 2.